नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार इंस्टाग्रामचा जो की पासवर्ड आहे 2025 मध्ये कसा माहिती करून घ्यायचा। बरेचशा जणांना जो की असतो इंस्टाग्रामचा पासवर्ड आहे तो विसरला असतो, तर तुम्हाला एक जबरदस्त अशी ट्रिक सांगणार आणि ही ट्रिक जी की आहे 100% वर्क होणार आहे। भले तुम्हाला तुमचा इंस्टाग्रामचा जो की पासवर्ड आहे तो माहीत जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही माहिती करून घेऊ शकता आणि जो की पासवर्ड आहे तो जरी चेंज करायचा असेल तरी सुद्धा ह्या ट्रिकच्या मदतीतून चेंज सुद्धा करू शकता। दोन्ही पण मी तुम्हाला आज सांगणार आहे। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। एकदम छोटासा व्हिडिओ झालाय, फक्त लास्ट पर्यंत नक्की पहा। तुम्हाला सांगतो जी की मी ट्रिक सांगणार ही ट्रिक सगळ्यांपर्यंत वेगळी आहे। तुम्हाला पण माहिती आहे, जसं की मी मागे सांगितलं की तुमच्या गुगलच्या सेटिंगमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही पासवर्ड पाहू शकता, ते सगळ्यांना माहिती आहे। पण आता तुम्हाला जबरदस्त अशी ट्रिक सांगणार आणि ही ट्रिक कशी वर्क होते काय सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये आपण जाणून घेऊ। 99% लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की इंस्टाग्रामचा त्यांच्या पासवर्ड आहे तो लक्षात नसतो आणि त्यांना पासवर्ड आहे तो त्यांनी गुगलला सुद्धा सेव्ह केलेला नसतो। तुम्हाला पण माहिती आहे, जर गुगलला सेव्ह असेल तर तुम्ही गुगलच्या जी की सेटिंगमध्ये जाऊन गुगलमधून जी की पासवर्ड आहे तो माहिती करून घेऊ शकता। पण बऱ्याचशा जणांना जी की आहे गुगलला पासवर्ड सेव्ह न केल्यामुळे त्यांना पासवर्ड भेटत नाही, त्यावेळेस तुम्हाला समजा ही ट्रिक 100% वर्किंग होते। भले तुम्ही क्रोमवर जाऊन जरी पाहिला तरी क्रोमला सुद्धा तुम्हाला पासवर्ड आहे तो भेटत नाही। कारण काय तुम्हाला सांगतो, तुमची जी की जीमेल आयडी आहे गुगलला आणि ती क्रोमला एकच असते, त्यामुळे तिथे सुद्धा भेटत नाही। जर तुमचा पासवर्ड तुम्ही गुगलला जर सेव्ह करून ठेवला असेल तरच तुम्हाला जो की आहे पासवर्ड भेटणार आहे। आणि हे बरेचसे जण तुम्हाला सांगत नाही, जे की मोठे यूट्यूबर्स आहेत ते तुम्हाला सरळ सांगतात गुगल क्रोममध्ये जावा आणि तेथून तो पासवर्ड आहे तो तुम्ही तुमचा जी काही इंस्टाग्रामचा तो भेटून जाईल। पण एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही गुगलला जर सेव्ह केला नसेल तर तुम्हाला पासवर्ड कुठला भेटणार आहे, अजिबात भेटत नाही। तर तुम्हाला तिथे ही ट्रिक वर्क होणार आहे, 100% वर्किंग ट्रिक होत्या। एकदम छोटा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। सगळ्यात पहिले तुम्हाला घ्यायचं इंस्टाग्राम आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। ज्या काही मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलं त्या फॉलो करून घ्यायच्या आहेत आणि त्या वर्क तुमच्या जी काही इंस्टाग्राममध्ये करायच्या आहे। त्यानंतर प्रोफाईलवर क्लिक करायचं आणि इथे थ्री लाईनवर क्लिक करून घ्यायचं आहे। थ्री लाईनवर क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग येईल आणि त्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता जे काही सेटिंग्स आहेत त्या ओपन झालेत। त्यानंतर अकाउंट सेंटरवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। ओके, अकाउंट सेंटरवर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता खाली स्क्रोल डाऊन करत जायचं, पासवर्ड अँड सिक्युरिटीचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। तेव्हा क्लिक केल्यानंतर इथे चेंज द पासवर्डवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। ओके, चेंज पासवर्डवर क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यामुळे जे केवढे अकाउंट तुमचे लॉगिंग असतील इंस्टाग्रामचे ते सगळे दिसणार आहेत। त्यातील तुम्हाला जे अकाउंटचा पासवर्ड माहिती करायचा आहे ते अकाउंट तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जसं की मी एक सिलेक्ट करून घेतलं आहे। ओके, सिलेक्ट केल्यानंतर बरेचसे जण म्हणतील की इथे काय आहे, इथे तर पासवर्ड चेंज करायचं सेटिंग आहे। हो, हे पासवर्ड चेंज करायचं सेटिंग आहे। सगळ्यात पहिले समजून घ्या, जे की आहे तुम्हाला पासवर्ड सुद्धा माहीत नाही, गुगलला सुद्धा सेव्ह केला आहे, अशा कंडिशनमध्ये तुम्हाला जो की पासवर्ड फॉरगेट करावाच लागणार आहे। फॉरगेट केल्यानंतर जो काही नवीन पासवर्ड आहे तो तुम्हाला जी की इझिली तुम्ही तिथून क्रिएट करून जो काही पासवर्ड चेंज करू शकता किंवा पासवर्ड तुम्ही जो काही माहिती करून घेऊ शकता। तर कसं करायचं तुम्हाला सांगतो, तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट त्याच्या आधी तुम्हाला एक काय करायचं आहे, तुमच्या इंस्टाग्रामला जीमेल आय डी लिंक करून घ्यायची आहे। 99% लोकांची जी की इंस्टाग्रामला जीमेल आय डी लिंकच असणार आहे, नसेल तर तुम्ही इंस्टाग्रामला जीमेल आय डी लिंक करून घ्यायची आहे। कारण का तुम्हाला सांगतो मोर मी सांगणार आहे, जीमेल आय डी लिंक करून घेतल्यानंतर जर जीमेल आय डी लिंक नसेल तर तुम्हाला सांगतो फॉरगेट पासवर्ड होणार नाही। ओके, सगळ्यात पहिले तर जीमेल आय डी ती लिंक करून घ्या। त्यानंतर फॉरगेट युअर पासवर्डचा एक ऑप्शन आहे आणि त्याच्याखालीच काय लिहिलं आहे, लॉग आउट ओ अदर डिव्हाइस, म्हणजे जी की तुम्हाला इथे सांगतो याचा अर्थ काय, तुमच्या इंस्टाग्राममध्ये किती अकाउंट्स आहेत सगळे अकाउंट जे की एकदा पासवर्ड फॉरगेट केल्यानंतर तुम्ही लॉग आउट होणार आहे, नंतर तुम्हाला जी काही लॉगिंग करावं लागणार आहे काय जास्त अवघड नाही, इझिली करू शकता। त्यानंतर तुम्हाला काय फॉरगेट युअर पासवर्ड त्यावर फक्त एकदाच क्लिक करायचं आहे। जर तुम्ही सारखं क्लिक केलं तरी ते एरर येऊ शकता, बघू शकता जी की ईमेल आय डी आहे त्याच्यावर जो की आहे मला एक मेल सेंड केला असेल तिथून जी की पासवर्ड मी चेंज करू शकतो। तर डायरेक्ट आपण मेलमध्ये जाऊया आणि तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखवतो, जसं की ते मेल मी ओपन करून घेतला आहे। जे की मेल मी ओपन करून घेतो, अकाउंट थोडंसं माझं ती चेंज करून घेतो। ओके, मी जी काय अकाउंट चेंज केलं आहे, जी की इथून मी एकदा रिफ्रेश करतो, जी की बघूया आपण जी की इंस्टाग्रामचा आपल्याला मेल आलेला आहे का नाही। तर तिथे एक तुम्हाला लिंक येते, थोडंसं लोडिंग घेत आहे, जो की इंस्टाग्रामचा एक 4 ते 5 मिनिटात येतो किंवा लगेच सुद्धा तुम्हाला जी की मेल आहे तो येतो। थोडंसं इंटरनेट माझं सुरू असेल इंटरनेट, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत आहे। ओके, तर आता बघू शकता जो की मेल आहे तो आपल्याला आला आहे का नाही बघूया, थोडंसं मी रिफ्रेश करून घेतलेला आहे। जो की मेल असेल बघू शकता इथे इंस्टाग्रामचा मला ऑलरेडी एक आलता व्हेरीफायचा, तशाच पद्धतीतून तुम्हाला एक इंस्टाग्रामचा बघू शकता, इंस्टाग्रामचा बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला जी काही मेल येणार आहे। इथे बघू शकता रिसेट पासवर्डवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। ओके, ज्यावेळेस तुम्ही रिसेट तुम्हाला असा मेल आल्यानंतर रिसेट पासवर्डवर क्लिक करशील त्यावेळेस बघू शकता न्यू पासवर्ड करंटली स्ट्रॉंग पासवर्ड, म्हणजे असा 1 2 3 4 असा पासवर्ड टाकायचा नाही, जो की तुमच्या नावातील कॅपिटल अक्षर वापरून स्ट्रॉंग पासवर्ड एक तयार करायचा आहे।
त्यानंतर इथे बघू शकता न्यू पासवर्ड अगेन, जो की नवीन पासवर्डवर टाकायचा आणि तो तुम्हाला डबल जो की न्यू पासवर्ड टाकायचा आणि इथे बघू शकता रिस्टर पासवर्ड म्हणजे जो की पासवर्ड आहे तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा। जो की पासवर्ड तुम्ही तो चेंज केला तो तुमच्या लक्षात येणार आहे, तुम्हाला जुना पासवर्ड आहे तो तुमचा रिसीट होणार आहे आणि जो की नवीन तुम्ही टाकलाय तो तुमच्या लक्षात सुद्धा राहणार आणि तो तुम्ही गुगलला सुद्धा सेव्ह करून ठेवू शकता, कारण की जीमेल आयडी जी की तुम्ही लिंक केलीमुळे तो सेव्ह होणारच आहे। जरी सेव्ह नाही झालं तर तुमच्या लक्षात सुद्धा राहणार आहे किंवा तुम्ही लिहून सुद्धा ठेवू शकता। ही एकमेव प्रोसेस आहे, या प्रोसेसिंगने तुम्ही इंस्टाग्रामचा जो की पासवर्ड आहे तो माहिती सुद्धा करून घेऊ शकता, म्हणजे चेंज एक प्रकारचा हा चेंजेस करून घेऊ शकता, जो की नवीन इझिली तुम्ही जो ॲड करू शकता। आणि जर तुम्हाला सर समजा जो की तुमचा जुनाच पासवर्ड जर हवा असेल, जर तुम्ही गुगलला सेव्ह केला नसेल किंवा कुठे तुमच्या लक्षात नसेल, तर हा एकमेव मार्ग आहे। ह्याच मार्गातून तुम्ही जे काही पासवर्ड तुम्ही सेट करू शकता। एकदा तुम्ही न्यू पासवर्ड अगेन टाकला म्हणजे जो न्यू पासवर्ड आहे तुम्ही रिपीट करून जर टाकला आणि इथून जर सेव्ह केला, त्यानंतर जी काही तुम्ही इंस्टाग्राम जर ओपन केलं तर बघू शकता इंस्टाग्राम जी की आहे अशा पद्धती जी की लॉग आउट होणार आहे। आता मी काही चेंज केलेला नाही, ओके। इथून जी काही इंस्टाग्राम लॉग आउट होणार आहे ही एकमेव ट्रिक आहे। ह्या ट्रिकच्याच मदतीतून जे की पासवर्ड आहे इंस्टाग्रामचा तुम्ही माहिती करून घेऊ शकता, एकदम सिंपल। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।